नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट महिन्यामध्ये तूळ राशीला बऱ्याचशा मनस्तापातून जावं लागलं होतं. मनस्ताप एवढा जोरदार होता किंवा जास्त प्रमाणात होता की त्याचा जो प्रभाव आहे, त्याचा जो परिणाम आहे, हा तुमच्या शरीरावरती सुद्धा दिसू लागला होता. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण मध्यानंतर ज्या गोष्टी पेनफुल होत्या, जास्त त्रासदायक होता, त्याच्यातून तुम्ही बाहेर येणार आहात एवढं निश्चित. त्याच्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका. मात्र या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ग्रहण सुद्धा पाहणार आहे. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील? तुमच्या राशीच्या 6व्या स्थानात जो शनी वक्री झालेला आहे त्याचे प्रभाव कशा असतील, किंवा बाकीचे जे ग्रह आहेत त्यांचे एकंदरीत परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की दिनांक 14 तारखेनंतर व्ययस्थानाचा जो मंगळ आहे, जो की गेल्या जवळजवळ महिना सव्वा महिन्यापासून तुमच्या वेळेत भ्रमण करत होता, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा 6वी मंगळ आणि अष्टमी जो शुक्र आहे, हा शुक्र दशमातून लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, हा तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय, परंतु राशीच्या षष्ठामध्ये शनी जो ग्रह आहे तो वक्री आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये जे काही तुम्ही त्रास सहन केलेले होते ते साधारणतः या महिन्याच्या 14-15 तारखेपर्यंत राहते. तर थोडंसं तुम्हाला धैर्याने काम घ्यावं लागेल, पेशन्सने काम घ्यावं लागेल, जेणेकरून गोष्टी हळूहळू तुमच्यासाठी मार्गी लागणार आहेत. इथे एक गोष्ट अत्यंत चांगली आहे तुमच्याकरता, ती म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा गुरु. त्या गुरुची दृष्टी ही तुमच्याच राशीवरती आहे. त्याच्यामुळे गोष्टी कितीही टोकाच्या झाल्या, कितीही तुम्हाला वाटलं की गोष्ट आता काय खरं नाही किंवा आपल्या हाताबाहेर गोष्टी केलेल्या, काळजी करू नका. हा गुरु तुम्हाला सांभाळून निश्चित देईल. टोकाचं काहीही घडवणार नाही. परंतु त्यात आता थोडंसं जे मी मगाशी सांगितलं की पेशन्स राखणं थोडंसं गरजेचं राहील. ते जर का तुम्ही व्यवस्थितपणे राखलं आणि या महिन्याच्या 15-16 तारखेपर्यंत थोडी वाट बघितली तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चितच होतील. याचप्रमाणे दिनांक 15-16 तारखेनंतर थोडंसं तुम्हाला जाणवेल सुद्धा की तुम्ही गमावलेला जो आत्मविश्वास आहे हा परत रिगेन होतो आहे. या दरम्यान म्हणजे 15-16 तारखेनंतर तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. तुमची जी राहिलेली कामं आहेत, अडकलेली कामं आहेत, ती तुम्ही हाती घेणार आहात आणि ती जबरदस्तपणे पूर्ण सुद्धा करून दाखवणारा तुमच्या कामाचा उरक सुद्धा दांडगा असणार आहे. खरं तर तुमची जी रास आहे ही ऍक्टिव्ह सुद्धा आहे. तशा प्रकारचा काय अनुभव 15-16 तारखेनंतर निश्चितपणे तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. परंतु या 15-16 तारखेपर्यंत तरी थोडंसं पेशन्स राखणं गरजेचं राहील. यानंतर आपण आर्थिक संदर्भातला थोडा विचार करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 16 तारखेनंतर तो 14 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. राशीचा जो पंचमेश किंवा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी, हा षटकात भ्रमण करतोय, वक्री आहे. राशीच्या पंचमामध्ये राहू सुद्धा आहे. राशीला जो धनेश आहे तो दशमातून लाभात येणार आहे आणि जो लाभेश आहे रवी, हा लाभातून तुमच्या व्ययस्थानात येणार आहे. आणि राशीचा तो राजयोगकारक ग्रह मगाशी सांगितला तर तुमच्या षष्ठातच असणार आहे, वक्री. एकंदरीत सांगायचं झालं, जरी ह्या महिन्यामध्ये आर्थिक जी स्थिती आहे ही तेवढी जी समाधानकारक नसली तरी जो आर्थिक व्यय हा गेल्या साधारण महिना सव्वा महिन्यापासून तुम्ही बघत होता तो बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण दोन्ही बाजूंनी तुम्ही अनुभवलेलं असेल कारण किंवा ठाऊक सुद्धा आहे की आर्थिकदृष्ट्या सुद्धा गोष्टी बरोबर होत नाही आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा त्याचा स्ट्रेस हे जास्त प्रमाणात येत होतं. या सगळ्याला तुम्ही बाहेर येणार आहात. फक्त थोडीशी वाढ बघण्याची मात्र तयारी असायला हवी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. कारण तुम्ही मांडलेले अंदाज चुकतील. बऱ्याच वेळा असं सुद्धा वाटेल की तुम्ही दुसऱ्याला काही गोष्टी सांगितल्या, ज्याला टिप्स वगैरे म्हणतो, त्या तुम्ही दुसऱ्याला टिप्स दिल्या तर त्यांच्यामध्ये त्या बरोबर होत आहे, पण तो तुम्ही करायला गेलात तर मात्र त्याच्यामध्ये अडकाल. कारण याचा प्रभाव, जो ग्रहणाचा प्रभाव आहे तो मात्र दिसतो आहे. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, हा तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, तो आता वक्री झालेला आहे आणि त्याच्यावरती मंगळाची सुद्धा दृष्टी आहे. तर घरातलं वातावरण सुद्धा चांगलं नव्हतं. गेल्या महिन्याभरापासूनच तुम्ही ते गोष्ट बघता, घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद होणं, न पटणं, न जमणं, घरातलं वातावरण एकंदरीत गढूळ होणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही या गेल्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये घेतले असेल. या महिन्याच्या साधारण मध्यानंतर या गोष्टी बऱ्याचशा नॉर्मल होतील. अर्थात त्यानंतर वास्तव्य संदर्भातली जी काय महत्त्वपूर्ण कामं असतील ती तुम्ही करू शकता, पण त्याआधी मात्र
तसा कधीही विचार करू नका. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लव्ह लाईफच्या संदर्भामध्ये काळजी घेणं फार गरजेचं आहे. तुमच्या दोघांमध्ये तुम्ही ज्यांच्या प्रेमामध्ये आहात त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होणं आणि गैरसमजापोटी चुकीचे निर्णय घेणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काय तुम्हाला कुणी रिलेशनशिपमध्ये जाण्याचा विचार करत असाल त्या संदर्भातला या महिन्यात निर्णय घेऊ नका. म्हणजे तुमच्या अपेक्षा कशा काही वेगळंच घडेल की जे नको नकोसं वाटेल. तर या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत ते टोकाचे वगैरे जाणवू शकते. तर काळजी घ्या. कुठल्याही प्रकारे छोटा जरी त्रास झाला तर लक्षात घ्या फसवणूक करणारा हा जरा कालावधी आहे. जो त्रास तुम्हाला अगदी लहान वाटेल अगदी क्षुल्लक वाटेल तो नंतर मोठं काही रूप धारण करू शकेल. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या तूळ राशीच्या ज्यांना संतती आहे तर त्याची संतती सुद्धा थोडीशी तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळी वागते आहे, विचित्र वागते आहे किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होतं अशी सुद्धा काही अनुभव तुम्हाला या महिन्यात येण्याची शक्यता आहे बऱ्याच प्रमाणात. काळजी करू नका. हा महिनाच तसा थोडासा आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे 15-16 तारखेला तर गोष्टी होतील व्यवस्थित, म्हणून त्याच्या आधीच मात्र या गोष्टी थोड्याशा तुम्हाला वाटतील सुद्धा जास्त स्ट्रेसफुल सुद्धा वाटेल. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित राहते. काय काळजी करू नका. मात्र तुम्हाला एफर्ट देणं गरजेचं आहे. आता इथे बॉटम लाईन एक चांगली ही आहे की जो गुरु तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय तो तुम्हाला मानसिक शारीरिकदृष्ट्या निश्चित सांभाळेल. परत तरी सुद्धा हे जे आतापर्यंत त्रास आपण जे पाहिले किंवा बोललो ते थोड्याफार प्रमाणात सुद्धा तरी तुमचं स्वतःचं अस्तित्व तुमच्यावर दाखवतीलच. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा वैवाहिक जीवनाचा कारग्रह मंगळ तो बेयसना शत्रू राशीमध्ये भ्रमण करत होता. तर गेल्या साधारण महिना सव्वा महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदारावर न जमणं, न पडणं, वादविवाद होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भाचे त्रास होणं किंवा त्यामुळे थोडंसं स्ट्रेस येणं हा भाग तुम्ही अनुभवलेला असेल. या महिन्याच्या 17-18 तारखेनंतर या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. अर्थात तुम्ही थोडंसं तुमच्या वैवाहिक जोडीदारावरती हावी झाल्यासारखं सुद्धा थोडंसं चित्र तयार होईल. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीच्या दशम स्थानामध्ये शुक्र आहे तो भ्रमण करतो आहे. अर्थात या महिन्याच्या 15 तारखेनंतर हा जो शुक्र आहे हा शुक्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. ते तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या अपेक्षा कमाड्यात होती. थोडीशी धावपळ तुम्हाला गेल्या महिन्यामध्ये करायला लागली होती ही आता हळूहळू मात्र कमी व्हायला लागली. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्तरावरती किंवा थोडंसं आरोग्याच्या संदर्भात किंवा जे तुमचं लव्ह लाईफ आहे त्या संदर्भात सुद्धा थोडेसे त्रास होते. काळजी करू नका. गुरु तुमच्या पाठीशी आहे. फक्त पेशन्स दाखवणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण ग्रहयोगांबद्दल चर्चा करू की ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं दिनांक 10 तारखेला रवी आणि केतूची जी युती आहे तुमच्या लाभस्थानामध्ये होणाऱ्या आर्थिक संदर्भात काळजी घ्या. लक्षात घ्या या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जो संदर्भ आहे हा सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण राहील. म्हणजे सुरुवातच तुम्हाला 10 तारखेपासून लागेल किंवा त्याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. यानंतर दिनांक 11 तारखेला बुध केतूची युती आहे. तर कोणाला पैसे देणं घेणं कागदोपत्री व्यवहार यापासून जपणं थोडंसं गरजेचं राहील. दिनांक 13 तारखेला रवी बुधची युती आहे. आता ही जी युती आहे ही तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. कारण तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ या दरम्यान होऊ शकतील. अर्थात खूप उत्तम किंवा खूप चांगलं असं नाही होणार तर तुमच्या अपेक्षेच्या आसपास मात्र असते. यानंतर दिनांक 17 तारखेला रवी आणि शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय वक्रेल याच्याबरोबर व्ययस्थानातला जो बुध येणार आहे तो प्रतियोग करणार. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार किंवा काहीही महत्त्वपूर्ण गोष्टी करू नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदल किंवा महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेऊ नका. याकडून दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या वेळात भ्रमण करतोय दोघांचा प्रतियोग थोडंसं ब्लँक होणं किंवा काही ते काहीच न सुचणं किंवा थोडंसं निगेटिव्हिटी येणं विचारांमध्ये अशा प्रकारचे थोडेफार अनुभव येऊ शकतील. त्याच्यापासून थोडंसं अलिप्त राहणं गरजेचं राहील. अर्थात गुरु जो भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय तो तुम्हाला नक्की ताकद देईल. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोणयोग होणार आहे. तर साधारण 19 तारखेच्या आसपासूनचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि तुम्ही ज्या काही त्रासामधून चाललेला आहात त्या संदर्भात काही सुनुकदार कल्पना किंवा इंट्युशन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा तुम्हाला मिळतील. या दरम्यान म्हणजे धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं अशा प्रकारे सुद्धा काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील किंवा इंट्युशन आध्यात्मिक धार्मिक अनुभव मिळण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान जास्त राहील. याचप्रमाणे दिनांक 7 जी तारीख आहे त्या दिवशी आहे चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहण आहे. त्याचा प्रभाव तुमच्या पंचम स्थानावरती बऱ्याच प्रमाणात जाणवेल.
जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, या गर्भवती महिला आहेत त्यांनी या दरम्यान थोडंसं काळजी घ्या. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक संदर्भ ह्या महिन्यात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण जे अमावास्या होणार आहे ती सुद्धा 21 तारखेला तुमच्या लाभ 7.5 होणार आहे. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे आर्थिक स्थिती आहे त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वायफाय खर्च करू नका. तुमची जी रास आहे कधी कधी जास्त खर्च करते किंवा खर्चिक अशी रास आहे. तर खर्च करा, पण तो उपयुक्त अशा गोष्टींवरती किंवा अशा स्थितीमध्ये खर्च करणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं सप्टेंबर 2025 संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.